कॉन्सेप्ट आहे. हे आपण एक्सप्लेन करतोय गगनयान मॉडेल, जे बेस्ड आहे आपलं जे भारतचं गगनयान जे मिशन आहे त्याच्यावरती. त्याच्यातनं आपण 3 माणसं आणि एक मित्रा म्हणजे रोबोट जो आहे तो त्यांच्या सेवेसाठी आणि बाकीच्या जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत हे सगळं त्याच्यानंतर बाकी कोणाला काही लागेल ते एक्सप्लेन करायचं असं म्हणून त्याच्यासोबत जाणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण फक्त तिला पाठवणार आणि तिच्या थ्रू ते सगळ्या गोष्टी करवून घेणार की हे ती बरोबर करतेय का, ते बरोबर रॉकेट आतमध्ये वरती जातंय का, त्याच्यानंतर ते बरोबर खालती येतंय का, हे सगळ्या गोष्टी पहिल्यांदा चेक करणार आणि आपल्याला ती करता येतात. त्याच्यावरती बेस्ड आपण ऍक्च्युअल मॉडेल 3 माणसं आणि एक मित्रा रोबोट सोबत पाठवणार. इंग्लिश आपण HLVM-3 म्हणजे ह्युमन लॉन्च व्हेहिकल मार्क 3 या आपण रॉकेट थ्रू पाठवणार आहोत. हे जे वरचं मॉडेल आहे त्याच्यामध्ये ऍक्च्युली हे गगनयान फिट होणार. आता हे तुम्ही जर बघितलं तर ह्याच्यामध्ये हे तेच आहे, ह्याच्यामध्ये असं फिट होणार. तर हे सेपरेट होणार. हे सेपरेट झाल्यानंतर ऍक्च्युअल मध्ये हे अँगल मधनं हे पण असं सेपरेट होणार आणि हे आता सपोज ही पृथ्वी आहे तर पृथ्वीच्या शेजारी हे असं फिरणार, चक्कर मारणार आणि हळूहळू हे जे 2 मॉडेल्स आहेत, ह्याला म्हणतात क्रू मॉडेल, ह्याला म्हणतात सर्व्हिस मॉडेल. तर सर्व्हिस मॉडेल जे आहे ते फक्त एका कक्षेपर्यंत घेऊन जायला गगनयानला हेल्प करतं आणि त्याच्यानंतर हे सुद्धा ह्याच्यापासून वेगळं होतं आणि मग हे फक्त गोल गोल फिरणार आणि अंतरिक्षामध्ये जिथे खूप जास्त युव्ही असतो आणि खूप व्हॅक्युम असते जिथे आपण राहतो, बरोबर म्हणजे राहतो अजून आपण ह्यांना पाठवणार आहे आता, तर त्याचा आपल्यावरती किंवा रॅटच्या सेल्स वरती किंवा फ्लाईज वरती म्हणजे आपण जे फ्रूट फ्लाईज म्हणतो ना त्याच्यावरती काही इफेक्ट होतोय का, हे सगळे एक्सपेरिमेंट्स आणि अजून बाकीचे काही एक्सपेरिमेंट्स जे लागतात आपल्याला की जे करायचे आहेत ते सगळे आपण इथे करणार आहोत. तर त्याच्यासाठीच हे मॉडेल आम्ही एक्सप्लेन करतो आहे. त्याच्यामध्ये आपले जे स्पेस मधले आपण जे म्हणतो ना स्पेस सूट पासनं तर स्पेस मशीन पर्यंत हे सगळं इंडिया मेड इन इंडिया आहे. आणि ह्या मॉडेलचा म्हणजे आपण जे ऍस्ट्रोनॉट्स आहोत तर त्या ऍस्ट्रोनॉट्सच्या ट्रेनिंगसाठी त्यांना आपण रशियामध्ये पाठवलं होतं आणि तिथनं पण ते एक्स्ट्राचं ट्रेनिंग घेऊन आलेत. म्हणजे ही सगळी फुल प्रूफ आपण सिस्टीम करतोय जेणेकरून हे मिशन जे आहे ते सक्सेसफुलच होईल. आपण असं ट्राय करतो. तुमचं डेझिग्नेशन आणि कोणाला जर या डिपार्टमेंट मध्ये जॉईन व्हायचं असेल त्याच्यासाठी काय करावं त्यांनी? आम्ही सगळे अमेच्युअर ऍस्ट्रोनॉमर आहे. ही आमची पॅशन म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टी करतो. आमचं प्रोफेशन सगळ्यांचं वेगवेगळं आहे. ओके. आम्ही या फील्डमध्ये एक्सपर्ट नाहीये. आम्ही अमेच्युअर आहे. जशी तुम्हाला सगळ्यांना आवड आहे तशीच आम्हाला आवड आहे. पण एक गोष्ट होती की जेव्हा आम्ही शाळेत होतो तेव्हा या गोष्टींचा तेवढा अवेअरनेस नव्हता. ओके. तर त्या गोष्टी आता आम्ही करतोय. प्रोफेशन वाईज आम्ही पूर्ण वेगळे. आणि जर करिअर करायचं असेल तर मुलांसाठी खास करून BSc किंवा इंजिनिअरिंग वगैरे केलं तर TIFRच्या एक्झाम्स असतात बऱ्याच, जेस्ट वगैरे त्या एक्झाम असतात त्या द्यायच्या आणि त्याच्यातून क्वालिफाय झालं की किंवा आयसरच्या एक्झाम असतात, आता युविकाची एक्झाम आहे, तशा एक्झाम आहेत. तशा एक्झाम अटेम्प्ट करायच्या. त्यांनी आपल्याला इंटर्नशिप किंवा बेसिक एज्युकेशन साठी एंट्री मिळते. अशा मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन त्या अटेम्प्ट करायच्या स्टुडंट्स. तुमचं चॅनल आहे का सर? हो.